कोणत्या कॉलेजमध्ये? सिग्मा. हा, एक्सपिरियन्स सांग मग कॉलेजचा आता. कॉलेज चांगला आहे. ॲटमॉस्फिअर. हरियाली खूप जास्त आहे. हां. बस बोलून काही नाही. दे दादा, दे ना सोना पप्पाला. तू बस मम्मी इकडे, इथं बस. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. डायरेक्ट सर्जरी डेचा ब्लॉग आणि त्यानंतर आजचा ब्लॉग आहे. तर हा आज दसरा आहे. तर सकाळ सकाळी उठलो, मस्त आंघोळ वगैरे गेली. आता दसऱ्याची तयारी चालू आहे. मस्त गाड्या वगैरे धुणं, सोबतच आपलं तोरण वगैरे पण लावायचे आहे. तर सगळं लावू. दादा आहेच तिथं. रात्री सगळे हार वगैरे बनवले, तेव्हा नाही ब्लॉग शूट केला कारण माहीतच आहे आता. तर मस्त प्रॉपरली झालं आहे सगळी तयारी. आता पटापट दादा गाड्या वगैरे धुते, त्यानंतर तोरण वगैरे लावू आपण. तर दाखवतोच, मजा येणार आजच्या ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून. फायनली मस्त इथं दादा गाडी धुवून राहिला. दरवेळेसचे रिच्युअल्स आहे, दिवाळी दसरा असलं की गाडी वगैरे धुवायची मजा येते यार. म्हणजे लहानपणी मस्त मोठ्या आवडीनं सायकल धुवत होतो मी. यावेळेस पाहायला लागलाय दादाच धुते. चला, भूक लागली होती इकडे म्हणून जरा मस्त चहा आणि खाकरा खाल्ला, कारण गोळ्या घ्यायच्या होत्या. त्यासाठी पटापट नाश्ता केला. इकडे माझी सायकलही काढली होती धुवायला. मस्त बा रोडिओ एक्स्ट्रीम ब्लॅक बन 8वीत घेतलेली सायकल अजूनही तशीच आहे, कारण जास्त चालूनच नाही झालं. इकडे तोरण वगैरे पण लावलं. आज सगळं दादाकडेच काम आहे. म्हणजे हार थोडेसे बनवण्यात मी पण मदत केली, पण त्यानंतर सगळं काम दादाचंच आहे आज, कारण पाहायला लागला आहे. तुम्हाला तर माहीत आहे, ब्लॉग बेसिकली मी शूट करून राहिलो. इथं बा मम्मी आता रांगोळी काढणं चालू आहे मम्मीचं. म्हणजे ऑलमोस्ट झालीच आहे. आता रांगोळी काढली. दसरा 6 वाजले संध्याकाळचे. पटापट रांगोळी वगैरे काढली आता. आणि आता आपण तयार होऊ. 15-20 मिनटात तयार होऊ. आणि संध्याकाळ होत आली. ऑलमोस्ट लोक येईल, तर आपल्या को भी तयार होना पडेगा. ऑलमोस्ट तयार झालेलो आहे मी, पाहू शकता. मस्त तयार झालो ना. तुम्ही असे तयार नका होऊ. मस्त झालं. मी आता बाहेर चालली रांगोळी टाकाल. इतकी झाली आहे ऑलमोस्ट. छोटीशीच काढली, काही जास्त विषय नाही. दरवेळेस मी काढत होतो फुलांची, पण यावेळेस आपला पाय तुटला आहे म्हणून आपण नाही काढू शकत. पप्पा आहे, दादा आहे तिथं बसला. तर चला, आता अजून आहे दसरा. संध्याकाळ तयारी गियारी करतो, कपडे बिपडे घालतो, दाखवतोच तुम्हाला. तर मित्रांनो, फायनली संध्याकाळ झाली. रेडी झालो आहे आता, पाहू शकता. आउटफिट आणि सगळं म्हणजे पूर्ण तयारी झाली आहे. आता लोक वगैरे येईल सोनं देण्यासाठी. पाहू शकता इकडे सोनंही रेडी आहे, दादाही रेडी आहे. फुल खतरनाक पद्धतीने रेडी झाला बिचारा. मस्त गाणे वगैरे चालू आहे इथं. आणि मी कसं दिसलो कमेंटमध्ये सांगा. आता अर्धा अटायर आपला चांगला आहे, अर्धा बेकार आहे. तर इसके लिए कुछ नहीं कर सकते आपण. तर चला, आता मम्मी पप्पा पण रेडी झाले, दादा पण रेडी झाले. दादाला तर दाखवलं, मम्मी पप्पाला दाखवतो. आणि पटापट आता देवाचा नमस्कार करतो, सोनं वगैरे देतो. आणि अजून आपले मेंबर्स येणारच आहे, दाखवतोच तुम्हाला. दे दादा, दे ना सोना पप्पाला. तू बस मम्मी इकडे, इथं बस बस.
हळूहळू लागला आपल्याला लागलाय हॅपी दसरा पायाला लागलाय हॅपी दसरा ब्लॉग मध्ये सगळ्यांना हॅपी दसरा म्हण हॅपी दसरा चॉकलेट अबे चॉकलेट घेऊन जा ना कशा रे अबे आजीला दिलं असतं नाही पियांच आजीला दिलं असतं नाही आजीला सोनसतं नाही दिलं हे सार्थक हॅपी दसरा वेदू टीव्ही डॉगी है ना डॉगी अरे बाप रे चॉकलेट है हॅपी बर्थडे आज आहे का काल आहे पार्टी अंकुश दादा बर्थडे होता ना काल टाकलं ना टाकलं हो टाकलं तर मग तोंड लपवायचे काम तोंड केले असं काय करू राहिला मिशी कापली काय मग तोंड कोण लपू राहिला चॉकलेट किती चॉकलेट जमा झाले हा हा आता मस्त चॉकलेट जमा होते 20-25 अजून कॉलनीत आम्ही पण जातो तो दसऱ्याला सोनं द्यायला मस्त चॉकलेट जमा करून येत होतो पण आता काही येण्याची गरज नाही चॉकलेटची आता इंजिनिअरिंगला आहे भाऊ है ना रे कोणत्या कॉलेजमध्ये हा एक्सपिरियन्स सांग मग कॉलेजचा आता कॉलेजचा एक्सपिरियन्स स्टाफ चांगला आहे रेग्युलर जायला लागते आणि 15 दिवस झाले समोर बघू आता कॉलेज कसं आहे कॉलेज चांगला आहे ॲटमॉस्फिअर हरियाली खूप जास्त आहे हा बस अजून काही नाही मित्रांनो जेईचा अभ्यास करत होता आणि चांगलं कॉलेज भेटलं स्किल्स मॅटर करते मित्रांनो चला पाय तुटलाय हे तुम्हाला खबर भेटली असा भारी दिसू राहिला पण हो मस्त दिसू राहिलं मित्रांनो फायनली आज दसरा मस्त आनंदात साजरा झाला पाय दुखत होता जरा पण काय नाही मी कुठे गेलोच नाही रिलेटिव्ह कडे पण नाही गेलो दादा वगैरे आले होते घरीच तर मस्त सोनं वगैरे दिलं मजा आली म्हणजे 2 वर्षानंतर फायनली दसरा घरी तरी साजरा करता आला हा पाय तुटला ते एक बहाणा भेटला घरी आता नाही तर आलोही नसतो कारण पीक टाइम आहे कॉलेजचा जावं कंपल्सरी लागते पण आता मेडिकल इमर्जन्सी आली तर कुछ ना कुछ चलता ही आहे तर भारी झाला मस्त दसरा पुरणपोळी वगैरे पण खाल्ली थोडीच खाल्ली डॉक्टरनं नाही म्हटलं होतं जराच खाल्ली पुरणपोळी आणि मस्त आजचा सण साजरा केला तर व्लॉग कधी येईन याची काय गॅरंटी नाही कारण उद्या पण वापस जायचं हॉस्पिटलमध्ये ड्रेसिंग करायला तर नक्की बघू चला तोपर्यंत असा सपोर्ट ठेवा अजून चांगले व्लॉग्स आणतो जय महाराष्ट्र हळूहळू लागला